राजूर येथे स्नेहल शेळके यांनी नुकताच महिलांसाठी मेळावा आयोजित केला होता आणि या मेळाव्यामध्ये एक ज्यांना स्कूटी मिळाली ते लकी ठरलेत, भाग्यवान ठरलेत, त्या महिला माझ्याबरोबर आहेत. तुम्हाला या मेळाव्यामध्ये स्कूटी मिळाली आहे, काय तुमचा आनंद आहे? या मेळाव्यात स्कूटी भेटली. स्नेहलताईंचा आमच्यावर खूप म्हणजे धन्यवाद आहे. त्यांना आम्ही म्हणजे असं मला मनातून पण वाटलं नव्हतं का मला स्कूटी भेटेल म्हणून. जवळजवळ 10 ते 12 तिथं महिला होत्या आणि या महिलांमधून तुमचा नंबर लागलाय. तुम्हाला काय वाटलं तुमचं जेव्हा नाव अनाऊन्स केलं स्कूटी तुम्हाला लागली म्हणून, काय आनंद होता तुमच्या मनात? त्यावेळेस मला वाटलं नव्हतं का मला स्कूटी भेटेल म्हणून सर, पण माझा एवढा आनंद झाला की मला असं वाटत पण नव्हतं स्वप्नात का मला चिठ्ठ्यांमधून माझं नाव एवढं हे झालं. मला लय आनंद वाटला सर. तुम्हाला कसं वाटलं की तुम्ही आता हे मेळाव्याला जावं आणि काय कसं सुचलं तुम्हाला? का कोणी आमंत्रण दिलं होतं का तुम्हीच गेला? किती इथल्या महिला गेल्या होत्या? स्नेहलताईच्या मेळाव्यासाठी म्हणजे आम्हाला वाटलं की आमच्या सगळ्या धनगर बाबा खराडीमाळा इथल्या महिलांना आम्हाला सगळ्यांना वाटलं स्नेहलताईंना आशीर्वाद देण्यासाठी आम्ही सगळ्या मेळाव्यासाठी गेलो होतो. आम्हाला वाटलं पण नव्हतं का आमचं म्हणजे एवढे हे होईन आम्हाला स्कूटी भेटल, हे पण आमच्या मनातून वाटलं. आता तुम्हाला स्कूटी मिळाली, चालवता येते का आणि कोण चालवते स्कूटी? आता सर मला स्कूटी चालवता नाही येत. माझ्या मुली आहेत 2, त्या मुलींना चालवता येते सर. मला नाही येत स्कूटी चालवता. घरामध्ये तुमचं वाहन आहे का सध्या? दुसरं काय वाहन आहे आणि कोणता वापरते तुम्ही आता सध्या? नाही, एक मोटरसायकल आहे सर फक्त. दुसरं कोणतंच वाहन नाही. आम्ही गरीब कुटुंबातली. सध्या तुम्ही आता इथे शेतावरती आलाय, हे तुमचं शेत आहे, तुम्ही इथे काम करत होते, आता हे तुमचं शेत आहे का म्हणजे मजुरीने काम करताय? मजुरीने काम करतो सर आम्ही. आमचं शेत नाही तर आम्ही मजुरीने काम करतो. एवढ्या चिठ्ठ्या म्हणजे 9,000 महिलांमधून माझी चिठ्ठी निघण म्हणजे हेच मला वाटलं नव्हतं सर. पण त्याच्यात चिठ्ठी निघली म्हणजे ही भाग्यवान महिला आहे. त्याच्यात मला खूप आनंद आहे. मी राजुरी गावची सुकन्या आहे, पण मला म्हणजे राजुरी गावचं सुद्धा अभिमान आहे की त्या गावात जाऊन माझं नाव मोठं झालं. गुंजवाडी, मला वाटत नव्हतं गुंजवाडीत का स्कूटी येईल म्हणून. हे असं मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. पण मला ज्यावेळेस माझ्या संग ज्या महिला आहेत कामाला, त्यांचा मला खूप आधार आहे. कारण त्या महिलांनी मला आमच्या सगळ्या महिलांचा हे होतं की आपल्या गुंजवाडीत अजूनपर्यंत कधीच म्हणजे आपल्याला काही लकी ड्रॉमध्ये काहीच भेटलं नव्हतं. तुम्ही स्नेहलताईला कधीपासून ओळखताय? त्यांचं कामाकडे कसं पाहताय, कसं ओळखताय किंवा काय परिचित तुमचा त्यांच्याशी? स्नेहलताई म्हणजे खूप चांगले आहेत. त्यांनी खांडसरी ते तांबवाडी रोड त्यांनी केलं. त्यांचं म्हणजे त्यांचं कौतुक करावं एवढं थोडंच आहे. त्या खरंच त्या नशिबानेत. त्या मॅडम खूप नशिबाने. त्यांना आताही इथून पुढे त्यांनी कामे करावं, त्या विजय होऊनच येणार आहे हे मला पण हे आहे. मी जरी राजुरीची पण सुकन्या असली, गरीब कुटुंबातली, पण मला अभिमानी का त्यांचं पण नाव मोठं होणार आहे. आता रोजाने तुम्हाला किती रोज मिळतो इथं सर? आम्हाला 400 रुपये रोज भेटतो, 11 ते 6. महिनाभर तुम्ही रोज कामाला जाताय का? हो, महिनाभर 30 दिवस कामाला असतो. योगाने असं वाटलं की मुक्ताबाईच्या आशीर्वादाने, धनगर बाबाच्या आशीर्वादाने मला गाडी भेटली. मग देवाच्याच मनात होते ना, स्नेहलताई शेळक्यांच्या मनात होतं का गरिबाला गाडी जावी म्हणून. त्यांचं सुद्धा चांगलं व्हावं. गरिबासाठी खूप चांगले आहेत त्यांचं खूप जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आणि त्या जरी आता निवडून येणारच आहेत, पण त्यांना खूप सगळा म्हणजे पाठिंबा आमचा असणार आहे सर. माझ्या जेवढ्या 40 महिला आहेत इथं, त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद मॅडमला राहणार आहे आणि मॅडम विजय होऊनच येणार आहे. घरातील कोण मंडळी कार्यक्रमासाठी गेलं होतं? आणि घरामध्ये आमचे समजे मंडळी, मी आणि माझ्या 2 पोरी आणि आमच्या ह्या परिसरातल्या ज्या 40 बाया कामगार, हे समजे आम्ही एका गाडीमध्ये गेलो होतो. काय वाटलं तुम्हाला तिथं तुम्ही होता उपस्थित, जेव्हा त्या लकी ड्रॉमध्ये तुमच्या नावाची चिठ्ठी निघाली? काय आनंद होता, काय वाटलं? आनंद भरपूर होता. असा तसं आता सांगायला थोडंसं वाटतं. काही एवढा आनंद झाला होता की आनंद अश्रू आवरत नव्हती आम्हाला. कारण की आम्हाला असं वाटत नव्हतं की एवढ्या 9,000 चिठ्ठ्यांमधून किंवा पब्लिकमधून आमच्या मंडळीचं वनिता प्रवीण गुंजाळ यांचं नाव येईन म्हणूनसाठी. उदरनिर्वाहासाठी साधन तुमचं काय? शेती व्यवसाय का काय करताय नेमकं तुम्ही? शेती व्यवसाय, बाकी काय. किती शेती तुम्हाला? क्षेत्र 20 गुंठ. 20 गुंठ्यामध्ये उदरनिर्वाह होतं का त्याच्यातून? काय होत नाही, पण मग हे असंच आपलं मोलमजुरी थोडंसं जायचं. ती मोलमजुरी करतात, मी आपलं गाडीवर जातो.
असं कोणत्या गाडीवर आपले पिकअपवर. पिकअप व्यवसाय करत आहे. आता काय आनंद वाटतंय तुम्हाला की इथं तुम्हाला गाडी मिळाली आहे? आता या गाडी घ्यायचं तुम्ही ठरवलं होतं, तुम्हाला लकीली गाडी मिळाली आहे. काय वापरली गाडी, कशी वाटते तुम्हाला? काय गाडी? गाडी चांगली आहे. गाडी भेटली आम्हाला, आनंद झाला. गाडी पण चांगली आहे, असं काही नाही, एकदम बेस्ट आहे. मी सगळे हे 40 महिला आहेत, कांदा लागवड करतो. आमचं महिलेचं म्हणजे हे महिला बचत गट, धनगर बाबा महिला बचत गट, आणि ही आमची वनिता प्रवीण गुंजाळ, ही आमच्या गटातली. ही आम्ही त्या दिवशी आम्ही येणार नव्हतो, पण म्हटलं चला सगळेजण गेलेत, आपल्या ताई निवडून येतील म्हणून आम्ही तिला घेऊन गेलो आणि तिला ही गाडी भेटली. आम्हाला खूप आनंद झाला. ताईने असंच करावं, इथून पुढे पण आम्हाला काही भेटलं तर आमचं गोरगरिबांपर्यंत ही सूचना द्यावा. आम्ही त्यांच्यासाठी कधी पण हमेशा उभे राहतील. आता तुमच्या मैत्रिणीला गाडी मिळाली, हो रोज तुमच्या बरोबर असतात, हो, तुम्ही रोज, सगळे तिथे रोज. गेला होतात, तर तुम्ही असं काही जेव्हा त्यांचं नाव तिथं अनाऊन्स केलं तर काय आनंद होता तुमच्यामध्ये? खूप आनंद झाला आम्हाला. आमचं म्हणजे महिला बचत गटाला गाडी भेटली ना, त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. असं म्हणजे आम्हाला वाटत होतं गुंजलवाडीत आम्हाला काहीच भेटत नाही. आम्ही ती पावती पण फाडून टाकलेली मुलीने. नंतर त्याच्यानंतर असं झालं का नाव आल्यानंतर आम्हाला काही कळालीच. मग त्या मुलीला पावती घावली, मग त्याच्यानंतर ते तिथं नाव होतं ना, मग त्यांनी सांगितलं. मग आमची बाई वरती गेली, ती गाडी दिली आम्हाला. अमोल कोल्हे दादांनी गाडी दिली. सियलताई शेळके ह्या निवडून यावा, इथून पुढे आमची अशीच कामं करीत राहावं त्यांनी. मला बाकीची काही अपेक्षा नाही.